गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या एक, आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भ्या. दुसरं काही करायची गरजच नाही गड्यानो. आईचे उपकार जगात भरपूर आहे. तिने 9 महिने 9 दिवस तुम्हाला तिच्या गर्भामध्ये वागवलेले असतात. पण बापाचे उपकार भरपूर आहे. फक्त बिचारा कधीच पडद्यावर आला नाही, तो पडद्याच्या मागं काम करतो. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण रात्री 12ला लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. बाप कळला पाहिजे तुम्हाला. आई रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून रुपया देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. ए आई रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण 50, 60, 70, 70,000 रुपये तुमच्या शाळेची फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. अरे सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा ना गोत्याचा सचिन तेंडुलकर या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या देशानं त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. पण भर चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रखरखत्या उन्हामध्ये या धुऱ्याचा त्या धुऱ्यावर तुमच्या बापानं वा क्रमांक एवढे येडे मारले. कधी तुम्ही तुमच्या बापासाठी टाळी वाजवली का? एक सांगू, जीवनामध्ये 4 वेळेस बाप रडतो. पहिल्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण ते 1 मुलीचा साखरपुडा होईल. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण ती 1 मुलगी सासरला जाते. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी तरुणपणात मुलगी विधवा होते. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या पोरांसाठी सगळं काही करायचं ते पोरं ज्यावेळेस माणसाला घराच्या बाहेर काढून देतात ना, त्यावेळेस निश्चित बापाला दुःख होतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला प्रकृती जगामाची, जगामाची राहिला प्रकृती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला प्रकृती जगामाची, राहिला प्रकृती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. मी दररोज सांगतो महाराज, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला देव चांगली संधी देत नाहीये. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करा, पण ते काम एवढं चांगलं करा की गेल्यानंतर लोकांना हुरहुर वाटली पाहिजे तुमच्या जाण्याची. महाराज मी खरं सांगू तुम्हाला, अगदी एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे आमच्या समाधान भाऊचा. काही अशी काही लय मोठी परंपरा आहे, काही बाप दादे लय श्रीमंत आहे असं नाहीये. महाराज पेपर वाटण्याचं काम केलेलं आहे, दूध वाटण्याचं काम केलंय, पण एवढ्या गरिबीतून काही काही लोकांच्या जीवनात मरेपर्यंत संघर्षच असतो महाराज, बरोबर आहे का नाही? पण एवढ्या कमी दिवसामध्ये असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रात त्यांचा मित्र नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही? आज जर कीर्तनात तुम्ही पाहिलं तर सर्व पक्षी लोक इथं हजर आहे महाराज, बरोबर आहे का नाही? पत्रकार मंडळी असतील, राजकीय क्षेत्रातले मंडळी असतील. आमच्या रवी भाऊन मग असे सांगितलं की मागच्या मोर्चाला ते हजर होते, बरोबर आहे का नाही? प्रत्येक क्षेत्रातला माणूस त्यांनी जवळ केला. माणूस म्हणून माझं तर त्यांच्या जवळ काही जास्त जाणं झालं नाही, परिचय कमी होता. त्यांची खूप इच्छा होती
की त्यांनी भगवान शंकराचंही मंदिर तिथे त्यांच्या शेतामध्ये बांधलं. त्यांची मनापासून इच्छा होती की पुरुषोत्तम महाराजाचं एकदा कीर्तन झालं पाहिजे. नुसतं माझंच नाही, इंदुरीकराचं कीर्तन झालं पाहिजे, मोठ्या मोठ्या मंडळींचं कीर्तन झालं पाहिजे, एक मोठा सप्ताह आपण ठेवू असं त्यांची इच्छा होती. पण भगवंतानं त्यांची ती इच्छा जिवंतपणे नाही पूर्ण केली. बरोबर आहे का नाही? भगवंताने त्यांची ती इच्छा जिवंतपणे जरी नाही पूर्ण केली तर पुण्यतिथीच्या का निमित्तानं होईना त्यांच्या कीर्तनाचा उत्सव माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी भाग्य समजतो नाही का? सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता मावळतोय. कधी तुम्हाला आतापर्यंत सूर्याने कधी लाईट बिल पाठवलं का महाराज? माझी विनंती आहे, एखादा दारूचा दुकानदार ज्यावेळेस दुकान उघडतो ना महाराज, तर पहिली अगरबत्ती देवाला लावतो तो भाऊ, आणि देवाला विनंती करतो, देवा हात जर खानदानी बेवडे येऊ दे गड्या. बरोबर आहे का नाही? धंदा आहे ना त्याचा, तो काय त्याचा धंदा आहे तो. अरे एखादा मांसाहार करणारा, थांबा थांबा, एखादा मांसाहार करणारा मनुष्य असू द्या, तो मांस विकत असू द्या, पण ज्यावेळेस बकरी कापतो लटकवतो त्यावेळेस तो पहिली अगरबत्ती, तो अल्लाला मानत असेल कोणाला मानत असेल, तो पहिली अगरबत्ती लावतो देवाला सांगतो, देवा माझा व्यवसाय चांगला होऊ दे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, दारूचा दुकानदार जर सुरुवात देवापासून करत असेल, एक चोर जर चोरी करण्यासाठी गेला तर पहिलं महादेवाला नारळ पडतो, महादेवा सगळे लोक कीर्तनाला एखादं चांगलं घर सापडू दे. बरोबर आहे का नाही? मग लोक चोरी करण्यासाठी जर चालले तर देवापासून सुरुवात करतात. दारूचा दुकानदार जर दुकानाची सुरुवात देवापासून करत असेल तर तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करून केलीच पाहिजे महाराज. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवानशी. विनंती गड्यानो तुम्हाला, कोरोनाच्या काळानंतर तुम्ही आम्ही लोक जिवंत आहेत असं समजा. देवानं तुम्हाला उर्वरित आयुष्य फक्त बोनस दिलंय. काय दिलंय? आणि ते बी काड्या करण्यासाठी नाही. काय माणूस कसा घडवला हो अण्णा, काही कळत नाही. तुम्ही सगळे प्राणी पहा, कुत्र आडवय, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवी, सगळे आडवेचे हो. फक्त एक उभं घातलंय जन्माला देवानं. देव तर डोक्याला हात लावून बसला. हे उभा असून एवढं आडवं चालतं? माणसाचा स्वभाव सांगतो, हे उभा असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवा असतं तर किती आडवं चाललं असतं. देवाला बरं वाटावं म्हणून माणसाची निर्मिती, पण माणसापासून देवाला 1% समाधान नाही महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही सर्व काही करा गड्यानो, राजकारण करू नका असं माझं म्हणणं नाही. मी कीर्तन करतोय, मला देवानं कीर्तन करण्याची बुद्धी दिली, बोलण्याचं वक्तृत्व दिलं. मला किती जरी त्रास झाला तरी आता उद्या सकाळचं कीर्तन, ते श्रीगोंद्या तालुक्यात एक काँग्रेसचे खूप मोठ्या अध्यक्ष होते, त्यांची पुण्यतिथी. रात्रभर प्रवास करायचा. एक माणूस म्हणे, एवढा कशाला बोमट्या मारत फिरतोय? पैशासाठी नाही बरं. तुमचा असा गोड गैरसमज असेल, माझं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जातो मी, 1 रुपयाची प्रॉपर्टी नाही महाराज. जेवढी होती तेवढी चोख खोबरायसाठी खर्च केली. बरोबर आहे का नाही? मी नारदाच्या गादीवरून सांगतो, अजून घर सुद्धा नाही. अण्णाला मागाशी सांगितलं, अण्णा म्हणे बस झाला आता, धर्म काही पोटा पाण्याचं पाव, लेकर आहे 2 काहीतरी बघाव. म्हणलं अण्णा होईल हो. प्रत्येकाने जर पोटाचं पाहिलं तर धर्माचं कोणाचं पाहायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. एक खरं सांगू तुम्हाला, प्रत्येकाने, तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये जर देवानी पद दिलं असेल तर त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. मी तर नेहमी सांगत असतो, अरे हा समाज एवढा चांगला आहे, राजकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलं महाराज, गावोगावी त्यांचे पुतळे झालेले एवढे चांगले लोक या समाजामध्ये. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय त्या लोकांचे मंदिर या महाराष्ट्रामध्ये झालेले. म्हणून प्रत्येक देव प्रत्येकाला संधी नाही देतो महाराज. काही काही लोक मेले हो महाराज, पण ग्रामपंचायतचे सदस्य नाही झाले महाराज. ग्रामपंचायतचे सदस्य, देवानं जर आपल्याला पद दिला असेल या समाजाची सेवा करण्यासाठी, तर किती जरी दुःख झालं तर प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य, तो तुमचा धर्म आहे. कारण तुम्ही धर्मासाठी फिरता, समाजाच्या सेवेसाठी फिरता. त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. निश्चित मी तर नेहमी सांगत असतो, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं। ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं। तुमच्या प्रवासामध्ये जर जास्त अडचणी निर्माण व्हायला लागल्या ना, तर समजून चालव तुम्ही योग्य दिशेने प्रवास करत आहात. कोणत्या दिशेनं प्रवास करत आहात? अरे हायवे रोड म्हटल्यानंतर गतिरोधक येणारच आहे. मग गतिरोधक आले म्हणून माणसानं प्रवास थांबवायचा असं नाहीये. चांगलं काम करणाऱ्या माणसाने आपलं चांगलं काम करत राहायचं.
अरे समाजाने तुमच्या कामाची दखल घ्यावी, एवढं चांगलं काम करताच कशाला? बरं, लाईटीचे उपकार आहे. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा, बहुदुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे, तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडे मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. झालं आता फक्त 10 मिनिटं घेतो मी, ताण नका घेऊ. मला माहिती मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही काही सुधारणार. वा, भाग्यवान आहे. राहुल भाऊ, मी काल रामटेकला गेलो होतो. माझं कीर्तन होतं. मोठ्या माणसाने, आपले काँग्रेसचे एक माजी आमदार होते, त्यांनी कीर्तन ठेवलं होतं. आदल्या दिवशी गौतमी पाटलाच होतं, नंतर पुरुषोत्तम पाटलाच. झालं ते कीर्तनात एक देशी प्रेमी होता, खूप चांगला होता. समाजही होता, 10-20 हजार लोक होते. त्याचा एकच दणका, 15 मिनिटं झाले की तो असा हात वर करायचा आणि म्हणायचा, पुरुषोत्तम महाराज तुम आगे बढो. मला काय बोलतोय काही कळत नाहीये. 2 मिनिटं. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर निश्चित माणसाने थोडा वेळ तरी देवासाठी देत चला. 24 तास आहे तुमच्याकडे, त्यातले 23 तास समाजाची सेवा करा, धंदा करा, व्यवसाय करा, शेती करा, पण 1 तास तुम्ही त्याच्यासाठी द्या. बसणारे मंडळी, माझी विनंती आहे, तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्याल तर तो तुमच्यासाठी वेळ देईल गड्यांनो. बरेचसे लोक आम्हाला म्हणतात 4 राज्यामध्ये कीर्तन करावं लागतं, दररोज कीर्तन आहे महाराज. एका वर्षात इनोव्हा गाडी माझी 1.5 ते 2 लाख किलोमीटर झाली. कोणता ड्रायव्हर 6 महिन्याच्या वर टिकत नाही. त्याला 2-3 महिने बरं वाटतं महाराजासोबत, बरं आहे, पण दुसरं काहीच नाही. गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी आणि गाडी चोक गाडी. गाडी सोडून दुसरा विषय. मी महाराज झाल्यापासून आतापर्यंत कमीत कमी 25 लाख किलोमीटर फिरलो भाऊ. किती? 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदाराचा वाढदिवस होता आणि ते मला म्हणे, महाराज रात्रंदिवस प्रवास करता हो, कधी थकत नाही, कधी तुम्हाला काही होत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, काय कारण काय याचं? मी त्या खासदार महोदयांना जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं होतं. म्हणलं, साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. एक लक्ष देऊन ऐका, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. रात्रभर गाडी चालवण्याचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्माच करतो. त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. तुम्हाला जबाबदारी टाकावं लागेल ना महाराज त्याच्यावर. तुमचा विश्वास नाहीये, तुम्ही देवावर विश्वास टाका. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी नारायण. फक्त तुम्ही एकदा त्याच्यावर जबाबदारी टाका. एकदा जबाबदारी टाकली, अरे बायकोनं नुसतं मंगळसूत्र घातलं, कुंकू लावलं आणि एकदा 200-400 लोकांमध्ये तुमचं नाव घेतलं तर जीवनभर माणूस त्या बायकोची सेवा करतो. करावंच लागते महाराज. तिनं तुम्हाला सर्वस्व मानलेलं असतं, मग नुसतं मंगळसूत्र घातलं आणि कुंकू लावलं तर जीवनभर माणूस त्या बायकोची सेवा करतो. काय नाही करत त्या बायकोसाठी? मायला सुद्धा बोलत नाही अण्णा माणूस, बापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, फक्त बायकोचं ऐकतो. त्याला आपल्या भाषेत बैल बुगल्या म्हणतात. काय म्हणतात? बाकीच्या भाषेत त्याला काय म्हणतात काय माहिती. काय केलंय होती ना? काय नाही, फक्त गळ्यामध्ये माळ घातली, मंगळसूत्र घातलंय आणि कुंकू लावलंय तर जीवनभर नवरात्रीची सेवा करतो. माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला, त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी त्याच्यावर टाकून द्या. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक तारल्याशिवाय राहणार नाही महाराज. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. म्हणून एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. माझी विनंती आहे, मानुस जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा तुमच्या हातात नरदे सापडलेला आहे. प्रत्येक गोष्ट परत मिळते हो. गेलेली बायको, सत्ता, संपत्ती, घर बीर सगळं मिळतं, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले ते 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. संधीचं सोनं करा महाराज. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण उपस्थित आहोत महाराज, त्या माणसाने जीवनामध्ये संपत्ती किती कमवली, कॉलेज किती कमवले, हे त्यांच्या प्रारब्धाचा खेळ आहे. संपत्ती असेल, नाव असेल, हे त्याच्या प्रारब्धाने भेटतात. प्रयत्न करून जीवनामध्ये कोणी श्रीमंत नाही होत. प्रयत्न करून जर जगामध्ये लोक श्रीमंत झाले असते, त्या महाराष्ट्रातले शेतकरी गरीब राहिलेच नसते.
रात्री 12 वाजता जरी लाईट आली तरी ते हरभऱ्याला पाणी द्यायला जातं आणि गावाला पाणी द्यायला जातं. अजून त्याच्या घरावरचे पत्र नाही बदलले. एक शेतकरी 5 एकरावाला जीवनभरात फक्त एका पोरीचं लग्न करू शकतो, ते बी कर्ज काढून अख्ख्या लाईफ मध्ये. ना तो त्याच्या पोराला MBBS करू शकत, ना तो त्याच्या पोराला कोणत्या मोठ्या नोकरीवर लावू शकत, ना कोणता क्लास 1 करू शकत, ना क्लास 2 करू शकत. मग कष्ट कमी करतोय का तो? सकाळी 8 वाजता शेतात गेले की संध्याकाळी 8 वाजता घरी येतात. बैलापेक्षा जास्त काम करतात तरी सुद्धा पैसा नाही मिळत. याचं कारण पैसा हा प्रारब्धात असावा लागतो. कशात असावा लागतो? प्रारब्धात असावा लागतो. मला माहित आहे त्यांचं जीवनामध्ये, मला तर आल्यानंतर कळालं की पहिलं सैनिक स्कूल, जिजामाता सैनिक स्कूल आपल्या विदर्भामध्ये, मिलिटरी स्कूल ना, मुलींची शाळा पहिली आपल्या विदर्भामध्ये त्यांनी काढली. ठीक आहे, कॉलेज काढले, त्यांनी सगळं काही केलं, तो भाग सोडून द्या. पण त्यांनी जीवनामध्ये सर्वात मोठी जी संपत्ती कमवली ना महाराज, त्या संपत्तीचं नाव आहे फक्त आणि फक्त माणुसकी आणि मित्रता. सगळे लोक त्यांच्या आज आल्यापासून सगळे लोक म्हणतात महाराज खूप दिलदार, मैत्रीचा राजा. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, असा पक्ष नाही की त्या पक्षातला मनुष्य अजित येऊन गेला नाही महाराज. ते कोणत्या सर्वच पक्षात कोणत्याही माणसासोबत त्यांचे एकदम खूप सुंदर मैत्रीचे संबंध होते. माझी वैभव राहुल दादाला सुद्धा आणि विवेक दादाला सुद्धा विनंती आहे, तुमच्या वडिलांनी जी परंपरा आजपर्यंत इथं आणली, त्यांनी जो समाजाचा वसा, जो माणुसकीचा वसा जपलाय, तोच वसा जर आपण जीवनभर जपला तर मला तरी असं वाटतं आजच्या पुण्यतिथीला त्यांच्यासाठी ही खरी श्रद्धांजली राहील महाराज. बरोबर आहे का नाही? आमचे प्रदीप भाऊ गेले का? कुठे आहे प्रदीप भाऊ? वा वा, ते धुंदीत असतात पण धुंदीतले लोक खरं खूप बोलतात महाराज. बरोबर आहे का नाही? ते म्हणे महाराज मी भरपूर लोक पाहिले पण आमच्या समाधान भाऊ सारखा माणूसच पाहिला नाही. मी 24 तास त्यांच्या सोबत राहायचो. महाराज खरं सांगतोय तुम्हाला, ही त्यांनी कमवलेली माणुसकी आहे, संपत्ती आहे. पैसा तर लोक खूप कमवतात हो, पैशाला काय, पैसे किती लोकांकडे, कोट्याधीश लोक आहे महाराज, पण त्यांना बोलायला सुद्धा माणसं नाही महाराज. मोबाईललाच बोलावं लागतं आणि टीव्हीलाच बोलावं लागतं. एक माणूस कुत्र सुद्धा जवळ जाऊन बसत नाहीये. आज त्यांनी जीवनात जी कमवलेली संपत्ती आहे, ती संपत्ती म्हणजे या समाजाचं प्रेम. सकाळपासून लोक चालू आहे. मी आज एवढ्या मोठ्या याच्या क्षेत्रात आहे. आमचे अण्णाचे एक बुलढाणा जिल्ह्यात अशी व्यक्ती आहे की माझं थोडं जरी चुकलं त्यांना कधी सहन होत नव्हतं. थोडंसं बी चुकलं की ते मला बोललं की महाराज तुम्हाला अजिबात डोकं नाही, डायरेक्ट म्हणायचे चुक्या सुधरत 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 मी इथं आलो बरं महाराज. बरोबर आहे का नाही? हक्काच आहे. त्यांनी मला लहानपणी खूप सांभाळलं महाराज. आता मोठा आहे, आता लोक प्रेम करतात, आता सोशल मीडियावर नाव आहे म्हणून आम्ही ऑटोवर कीर्तनाला गेलेलो, 2 व्हीलर. ते बी काय परिसर महाराज आपला, 300 द्यायचे 200 आम्ही टाकायची डिझेलला. पण संघर्ष होता. बरोबर आहे का नाही? पण स्वप्न होतं माझं. राहुल भाऊ, मी पहिल्यापासून स्वप्न कधी हलकट पाहिलंच नाही. ज्यावेळेस ऑटोत प्रवास करायचो त्यावेळेस मी अण्णाला म्हणायचो, अण्णा तुम्ही पहा मी एक दिवस फॉर्च्युनर घेऊन दाखवील. 2च वर्षात फॉर्च्युनर घेतली महाराज. देवानं कोणत्या अहो स्वप्न पाहताना थोडं चांगलं पाहून. परवा दिवशी माझा एक मित्र म्हणे पुरुषोत्तम, म्हणलं काय रे, मी स्वप्नात चटणी भाकर खाल्ली. म्हणलं किती हलकट आहे बे तू, माणूसही हलकट आणि स्वप्न सुद्धा हलकट. अरे स्वप्नात जर खायचं असेल तर गुलाबजाम खाय ना. स्वप्नात, आता स्वप्नात तुम्हाला गाडी घ्यायची, तुम्ही एखादी लँड क्रुझर घ्या, एखादी VIP गाडी घ्या. काही काही स्वप्नात लुना घेतात, हलकटच ना महाराज ते लोक. आता स्वप्नात गाडी घेण्यासाठी बँकचं लोनची गरज नाही, डाऊन पेमेंट भरायची गरज नाही, कोणता चेक नाही. स्वप्न चांगलं पाहा महाराज. आणि ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने देवानं जेही मागितलं ते सर्वच दिलं महाराज. म्हणून अण्णामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. वारकरी संप्रदायाचं खूप चांगलं कार्य, वारकरी महामंडळाचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आमच्या काकू सुद्धा आलेला आहे महाराज. रात्री 3 वाजता जरी गेलो तर हा चिले, आम्ही रात्री 3 वाजता, आम्हाला सुंबार नाही महाराज, कधी भुका लागतील काही सांगता येत नाही. रात्री 3 वाजता सुद्धा गरम चपाती गरम भाजी खाऊन घातलेली आहे. ते उपकार त्यांचे माझ्यावर आहेत. म्हणून अण्णांनी मला सांगितलं, मला बाकी सांगू नका म्हणे, आपल्याला कीर्तन करायचं. मी तिकडच्या लोकांना सांगितलं, म्हणलं माझी केस आहे म्हणलं कोर्टामध्ये, नागपूरची आहे. तेवढं तर खोटं बोलणंच होतं ना महाराज. समाधान भाऊची इच्छा होती, ते म्हणे एकदा तरी आपल्याला आपल्या गावामध्ये पुरुषोत्तम महाराजाचं कीर्तन ठेवायचं, इंदुरीकराचं कीर्तन ठेवायचं, भागवत कथा ठेवायची. भगवंताने त्यांची ती इच्छा जिवंतपणी जरी नाही पूर्ण केली तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, समाधान भाऊ ज्या ठिकाणी असतील, वैकुंठात असतील, स्वर्गात असतील, ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणाहून हा कार्यक्रम ज्या वेळेस पाहत असेल ना महाराज, तर मी सांगतो त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील, तेही म्हणत असेल किती गोड नियोजन केलं महाराज. खरं सांगतो, काही काही बाप एवढे अभागी असतात महाराज, जिवंतपणी सुद्धा पोरं त्यांना बोलत नाहीये.
काही काही बाप एवढे अभागी असतात की जिवंतपणे त्यांना भाकरी सुद्धा खायला भेटत नाहीये. भाग्यवान बाप आहे ते. आमच्या राहुल भाऊनी, आमच्या विवेक दादानी खूप सुंदर नियोजन केलं. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम. आणि सगळे जिल्ह्यातले लोक आहे महाराज. हे मौनी बाबा संस्थांचे भाऊ, तुमचे खूप मोठे उपकार आहेत. माझी विनंती तुम्हाला, हे पोरं नाही कीर्तनकार झाले तरी चालतात भाऊ, हे नाही गायक झाले तरी चालतात, अशी इच्छा नाही आम्ही यांनी वादक व्हावं, कीर्तनकार व्हावं, गायक व्हावं भाऊ. पण एक मुलगा जर सुसंस्कारिक जीवन जगला, निर्व्यसनी जीवन जगला भाऊ, तर एक कुटुंब सुखी होण्याचं काम होतंय. आणि ते कुटुंब सुखी करण्याचं काम आपली संस्था खूप चांगल्या प्रकारे करते. माझी विनंती आहे, आपण सुद्धा अशा लोकांना सहकार्य केलं पाहिजेत महाराज. अरे धर्मासाठी काम करणारे लोक या जगामध्ये खूप आहे. धर्माचं नाव करून पोट भरणारे हजारो सापडतील तुम्हाला. धर्माच्या नावाखाली प्रॉपर्ट्या कमवणारे हजारो लोक सापडतील. पण या गरीब गोर गरीब मुलांना, आमचे श्याम महाराज म्हणतात, महाराज यातले अर्धे लोक तर असे की यांच्या फी सुद्धा घेत नाही. बरोबर आहे का नाही? फक्त धर्माचं काम करायचं. आणि धर्माचं काम जर एखादा मनुष्य करत असेल ना, तर आपलं कर्तव्य आपण त्याच्या पाठीमागं काय झालं पाहिजेत, उभं राहिलं पाहिजेत. म्हणून हे सर्वच मंडळी, आमचा नागेश आहेत, आमची चिलू बाळ आहेत, आमचे हनुमानजी आहेत, आमचा श्याम सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. सर्वच मंडळी द्यावे तेवढे धन्यवाद. जाता जाता फक्त सर्वांना विनंती करील, मायबाप जीवन थोडं जगा गड्यांनो. पण जीवन जगत असताना निश्चित तुम्ही गेल्यानंतर लोकांना तुमच्या जाण्याची हुरहुर वाटली पाहिजेत. असं प्रत्येकानं जीवन जगा. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल ना महाराज, त्या दिवशी समजून चाला की तुमच्या जीवनातला आधार वड गेला. अरे तुमचा बाप म्हातारा असू द्या, नुसता घरात जरी बसलेला असेल ना तरी घरात वजन असतं. अरे सचिन तेंडुलकर सारख्या माणसाला ज्यावेळेस भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, मीडियावाल्यांनी प्रश्न केला, कसं वाटतंय सचिनजी तुम्हाला? सचिन सांगत होता, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती, मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे. माझ्यासारखा क्रिकेटर याच्या अगोदरही झाला नाही, याच्या नंतरही होणार नाहीये. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी मला या देशाने भारतरत्न पुरस्कार दिला. हे सगळं पाहण्यासाठी माझा बाप रमेश तेंडुलकर जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. माझी जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळे, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून जे शब्द गेले ते किती महत्वाचे. आई मला माहिती आहे मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये. पण आई तुला सांगू, हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आहे. हे सर्व सुख, हे सर्व ऐश्वर्य पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, 2 गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या एक, आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भ्या. दुसरं काही करायची गरजच नाही गड्यांनो. आईचे उपकार जगात भरपूर आहे. तिने 9 महिने 9 दिवस तुम्हाला तिच्या गर्भामध्ये वागवलेले असतात. पण बापाचे उपकार भरपूर आहे. फक्त बिचारा कधीच पडद्यावर आला नाही, तो पडद्याच्या मागे काम करतो. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण रात्री 12ला लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. बाप कळला पाहिजे तुम्हाला. आई रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून रुपया देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. ए आई रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण 50, 60, 70 हजार रुपये तुमच्या शाळेची फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. अरे सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा न गोत्याचा सचिन तेंडुलकर या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला, अख्ख्या देशानं त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. पण भर चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रखरखत्या उन्हामध्ये या धुऱ्याचं त्या धुऱ्यावर तुमच्या बापानं वक्रमांग एवढे येडे मारले. कधी तुम्ही तुमच्या बापासाठी टाळी वाजवली का? एक सांगू, जीवनामध्ये 4 वेळेस बाप रडतो. पहिल्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण त्या 1 मुलीचा साखरपुडा होईल. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण ती 1 मुलगी सासरला जाते. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी तरुणपणात मुलगी विधवा होते. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या पोरांसाठी सगळं काही करायचं ते पोरं ज्यावेळेस माणसाला घराच्या बाहेर काढून देतात ना, त्यावेळेस निश्चित बापाला दुःख होतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले, माझ्या जीवनातला प्रसंग आहे भाऊ. मागच्या महिन्यामध्ये मी पनवेलला कीर्तनाला गेलो होतो. एक मोठा व्यक्ती आहे, पनवेलच्या एअरपोर्ट जवळ त्याची 1000 एकर जमीन आहे भाऊ.
25 ते 30 हजार करोडचा मालक येतो, 30-30, 50-50 लाख एका गुंठेची किंमत, एवढा मोठा श्रीमंत मनुष्य. मी घरी गेल्यानंतर चहा पिला आणि तो ढसा रडायला लागला. म्हणलं काय झालं, ओळख नाही पाळख नाही, एवढं का रडताय तुम्ही? तो म्हणला म्हणे महाराज मला एकुलता एक मुलगा आहे. म्हणलं बर बर चांगली गोष्ट आहे. तो अमेरिकेला डॉक्टर आहे म्हणे महाराज, आणि अमेरिकेचे जे 5 टॉप डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा दुसऱ्या नंबरचा आहे. 2 महिने झाली हो त्याची आई मरण पावली. आम्ही त्याला फोन केला, ए बाळ्या स्वतःच प्लेन करून तू ये, कारण तुझ्या आईचं खूप मोठं प्रेम होतं तुझ्यावर. तू ये, आम्ही 2 दिवस तुझ्या आईला बर्फात ठेवतो, पण तू अंत्ययात्रेला ये. पोरानं तिकून आपल्या बापाला सांगितलं, बाबा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, आय एम बिझी. माझी विनंती तुम्हाला, तुम्ही काय करा, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉल मधून माझ्या आईची अंत्ययात्रा पाठवू. माझी सर्व मंडळीला विनंती आहे, ज्या पैशामुळे तुमचे मायबाप तुमच्यापासून दूर जाईल, ज्या शिक्षणामुळे तुमचे मायबाप तुमच्यापासून दूर जाईल, तर एवढा पैसाच कसा कमवता तुम्ही आपल्या मायबापापासून दूर जात असतील. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले तर काही काही उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1 लाख रुपये. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले ना तर तिथल्या उद्योगपत्यांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1 लाख रुपये. पण काय नशीब आहे महाराज, त्या कुत्र्यांची मायबाप वृद्धाश्रम मध्ये. नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या, तुम्ही थोडं घाटाखालचीच लोक आहे, तुम्हाला रेंज कमीच आहे, थोडं ऐकाच जाणं. 4G करून ऐकलं पाहिजे माणसाने, कीर्तन कळण्यासाठी थोडं रेंज पाहिजे. ऐका, म्हणून सर्वांना माझी विनंती है, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती है, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी.